स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका संपेपर्यंत कोकाटेंची खाती अजित पवारांकडेच राहणार। जातीय समीकरण साधण्याचं अजित पवारांपुढे आव्हान। तब्बल अर्धा डझन नावं मंत्रिपदासाठी चर्चेत। नाशिकच्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणी दोषी ठरलेल्या माणिकराव कोकाटेंच्या अटकेची शक्यता कमी। नाशिक पोलिसांचं पथक लीलावतीमध्ये। कोकाटेंना विश्रांतीची गरज, डॉक्टरांचं मत। आज कोकाटेंची एंजिओग्राफी केली जाण्याची शक्यता। नाशिकमधील शासकीय सदनिकांच्या गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंना शिक्षा। शिक्षेवर स्थगितीसाठी कोकाटेंची मुंबई उच्च न्यायालयात धाव। आज सुनावणी। न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष। मुंबईमध्ये अजित पवारांना बाजूला ठेवत भाजप आणि शिंदे सेनेच्या 150 जागांचा फॉर्म्युला निश्चित। उरलेल्या 77 जागांवर लवकरच तोडगा। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेची दुसरी बैठक। कल्याण डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेकडून काँग्रेस आणि मनसेला खिंडार। माजी नगरसेवकांसह अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश। कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीच जिंकणार, शिंदेंना विश्वास। नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळेंच्या आज जाहीर सभा। एपस्टाईन फाईल्समुळे भारतात राजकीय भूकंप होण्याची शक्यता। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी उल्लेख केलेली एपस्टाईन फाईल आज अमेरिकेत उघडली जाणार। साताऱ्यातील सावरी ड्रग्ज प्रकरणी अजित पवार आणि एकनाथ शिंदेंभोवती अडचणींचा डोंगर। राष्ट्रवादीचा पदाधिकारी विशाल मोरेचं तात्काळ निलंबन, तर एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा, ठाकरेंच्या सेनेची मागणी। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांची अज्ञातांविरोधात तक्रार। खोट्या सह्या घेऊन जमिनीची कागदपत्र तयार केल्याचा दावा। संबंधितांवर कायदेशीर कारवाईचा इशारा। रोजगार हमी योजनेतून महात्मा गांधींचं नाव हटवण्याला तृणमूल काँग्रेसच्या आमदारांचा विरोध कायम। संसदेत रात्री 12 पासून धरणं आंदोलन, दुपारी 12 पर्यंत बसून राहणार। दिल्लीतील लाल किल्ला स्फोट प्रकरणात एनआयएची मोठी कारवाई। 9 आरोपी यासीर अहमद डार अटकेत। बॉम्बस्फोटाच्या कटात यासीर सक्रिय सहभागी। शिल्पा शेट्टीच्या मुंबईतल्या घरावर आयकर विभागाचे छापे। बॅस्टियन रेस्टॉरंट संबंधीचे आर्थिक व्यवहारात घोटाळ्याचा संशय। शिल्पाच्या वकिलांकडून मात्र छाप्यांचा इन्कार। बांगलादेशात भारतविरोधी हिंसाचार पुन्हा उफाळला। शेख हसीना सरकारविरुद्ध आंदोलन छेडणाऱ्या उस्मान हाडीच्या हत्येनंतर जाळपोळ। भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली शेवटची 5वी टी20 मॅच आज। 2-1 ने आघाडी घेतलेल्या भारताला मालिका विजयाची संधी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।